सामान फिट करतात सामान. भूषण इकडे सामान स्लॉट करतं मस्त पैकी. 6 वाजता निघायचा होता पण 6:30 वाजले निघता. अजून एक स्टे करायचा थांबायचा बोलतो, एक ब्रेक घेऊया. गाईज आता आपण मस्त की रोडला निघलेला आहोत. इथून आपल्याला आता पहिलाच स्टॉप घ्यायचा तो 3 घंटा 52 मिनिटाचा आणि तो जायचा आपल्याला जेजुरीला. आपल्या बरोबर कोण कोण बघा, भूषण, सुनील, राजेश वास्कर आहे. चला हे आपला महेश आहे. आता मस्त की गावदेवीच्या मंदिरात पाया पडाला. एक मेंबर अजून उतरला ना, तो गाडीत बसले. आता दहीसरच्या पेट्रोल CNG पंपावर पेट्रोल आणि CNG. चला जाऊ मस्त गॅस टॉपअप करून जेव्हा फुल एकदम. प्रॉब्लेम झालेला गाडी फ्यूज काढायला गेलो एक नाही झाला, दुसरा फ्यूज दुसरीकडे लावला ना, गाडी स्टार्टच होत होती. आपल्या मित्रांनी आपल्याला लय सहकार्य केला. बिचारीची झोप मोडून तो आला इथं. सुनील ती एक फोन केला त्याला, म्हणजे माझा मित्र इथं लगेच झाला तो. धन्यवाद भाई. चला गाईज आता निघता आपण मस्त की. पूर्ण एरर बिरर आलेला ना, ते सर्व एरर निघून गेलेला आपला. आता इकडे बघा पूर्ण क्लिअर झालेला. आता चला आपल्याला आता इथून पुन्हा दाखवत आहे. इकडे बघा आता आपण हायवेला लागू, इथून एक्सप्रेस वे. इथून आपल्या जेजुरी 3 तास 25 मिनिट दाखवत आहे. बघा इथून आपल्याला स्वागत आहे आपला महामार्ग. चला आता लोणावल्यावरून हा मी खंडाळ्या लोणावल्यामध्ये, पण तिकडं झाली ती गाडी. पण वापस इथं आल्यानंतर गाडी स्टार्ट होत नाही, गाडी बंद झाली. बघू आता तिथं चालू झाली आपली. एक फ्यूज त्याचा हे गेलेला ना. गाडीचा प्रॉब्लेम का झाला, गाडी स्टार्ट का न होत, कारण ही बॅटरी झाली खराब इथे. त्याच्यामुळं ना ही बॅटरी आता नवीन टाकायला लागेल आपल्याला. वॉरंटी कपली ती बॅटरीची. AC पण चालू नव्हती होती, AC पण चालू झाली. एक्सप्रेसवेचा जो फूड मॉल आहे तिथं आल्या आणि गॅस भरतं मस्त की, कारण गॅस कमी झाला आपला. जेवायला थांबल्या. जेवायला बघा थाली आई मस्त की पनीरची भाजी मागवली ना, आणि चटणी पण आमची थाली मागवलेली आहे. आम्ही आपण का मागवले राजा? व्हेज कोल्हापुरी आणि रोट्या. आम्ही व्हेज कोल्हापुरी, आम्ही तिघांना. पापड खाता पापड मस्त व्हेज कोल्हापुरी आणि रोट्या म्हणा कडक कडक एकदम मस्त वेगळी. चला या जेवायला. जेवण झालेलं आहे. आता वाजले किती माहिती का, 3:09 झालेली आहे. आपण निघतो आता इथून पुढे जायला आपल्याला. चला की साताऱ्याला आल्या इथं CNG पंप भेटले म्हणून इथं आता टाकून घेता. आपण साताऱ्यामध्ये आले ना, आता आपण जायचं सज्जनगडला. ते पुढे तनिष्काचं आहे. सातारा सराफा आला होता. थांब जरा, थांब आता. बोला बोला आता. बोला वाचण्याला एक बघली बनवायची राईट आहे ना, रस्ता पण लांब. मस्त की सज्जनगडला पोहोचलेला इथं खालती जाऊ. आता इथून वर जायला लागेल आपल्याला चालत चालत. हे सर्व दाखवतोय त्याला. गाडी लोडी इथं पार्किंगला. पायऱ्या स्टार्ट झाल्या आपल्याला वरती सज्जनगडला जायच्या. ही बघा श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड.
हे बघा आज समोरताई जे 11 मारुती स्थापित केले ते इकडंच आहेत, पूर्ण कोल्हापूर आणि सातारा सांगलीमध्ये आहेत. हां, इथून सुरुवात होते बघा शहापूरचा मारुतीपासून. आम्ही आहे ना आमचा आता ह्यो पहिलाच देवस्थान ना आपलं, ह्यो तीर्थस्थान म्हणजे सज्जनगडला आम्ही आता चालल्या पाया पडायला. नाही इथून पुढं आपण कुठं जाणार आहोत ते पण तुम्हाला सांगता मी थोड्या वेळानंतर. अजून आपल्याला हे जायचा पुढं लय लांब जायचं आहे. बघू शकता गाईज, आम्ही आता जवळजवळ आलेलो आहो ते गेटापर्यंत, त्याच्या मेन द्वारपर्यंत. हे इकडे चालले, दमले बाई, दम लागला आहे ना. चला चालू गाईज. बघा समोर हा त्याचा मुख्य द्वार आहे, महाद्वार आहे. इथून आता येत थोड्या उंच पायऱ्या आहेत. श्री समर्थ महाद्वार आहे. दाखवतो चला तुम्हाला, किती मोठा द्वार आहे, समर्थ द्वार. ग्रामपंचायत पडली सज्जनगड समर्थ, तुझे हार्दिक स्वागत. अजून थोड्या पायऱ्या राहिल्या या चढायच्या. मी जवळजवळ आज 5-10 वर्षानंतर आलेलो. 5-10 वर्ष अगोदर आलो होतो मी, तेव्हा आत्ता आलो आहे. हां, वरती दुकानं पण आहे तिथं, समर्थ उपहार. आणि हा एक बघा द्वार, लोकमान्य टिळक स्मृती द्वार, समर्थ सेवा मंडळ सज्जनगड. दम लागले चालता चालता, ब्लॉग शूट करतो बोलते म्हणून. पोरांना खेळणी वगैरे सगळी आहे बघा. पोरांना इथं खेळ आहेत, दुकान आहेत. तिथे तो नाश्त्याचं दुकान आहे, खायचा नाश्त्याचा. आणि इथे सर्व खेळणीचे दुकान आहेत. हो होतं ना. समोर तिथे धर्मशाला ही भक्त निवास, समर्थ स्वामी संस्थान मंदिर चालू होतं का. बघा तिथे स्टँड पण लावले त्यांनी. हा समर्थ स्वामी संस्थान द्वार. आणि इथं हे मंदिर आहे इकडे बघू शकता या साईडला. हा जो दिसतो हा ज्याला मेन मंदिर आहे, समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे इथे. समर्थ महाप्रसाद आहे इथं. दुपारच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस इथं महाप्रसाद भेटतो आपल्याला, तो पण मोफत. श्री रामदास स्वामींची संस्था सज्जनगड, श्री राम व श्री समर्थ समाधी मंदिर. रामदास स्वामींनी इथंच सज्जनगडला त्यांनी समाधी घेतली. ही रामदास स्वामींची समाधी आहे इथे. किती जुना मंदिर आहे, त्या काळामधला आहे. रामदास स्वामींनी इथे समाधी घेतली त्या टायमाचा. दगडाचं सर्व पूर्ण मंदिर आहे. आणि हे पण जुना बांधकाम आहे. हा जो आहे ना, हे संपूर्ण बांधकाम जेवढा आहे तेवढा सर्व जुना आहे. रस्ता इथून असा यो रस्ता आलेला आहे तिकडनं. आणि
आणि इथं ये समोर येऊ, इथून इथपर्यंत आले ना, इथून येऊ, इथून माल ने आण करतात ते बघा. आता आम्ही मस्त की दर्शन वगैरे एकदम भारी झाला आमचा. आणि आता आम्ही निघलो जायला आपल्या पुढच्या प्रवासाकडं. तर पुढचा प्रवास आपला आणि चांगला विचारलो पाठीमागं होतं राजेश एकटाच दिसतं माझ्याजवळ, कारण पाठीमागे आहे, कारण महेश, भूषण आणि सुनील ही लोकं खाली उतरले. आम्ही गेलो त्या साईडला समोर, तिथे मगाशी तुम्हाला दाखवलं ना लोकेशन, मी ते गाव वगैरे तिकडे मी त्या साईडला गेलेलो. त्याच्यामुळं मी त्यांना काय दाखवू शकलो ना. आता त्याला फोन केला आता, तर ते म्हणतो की मी गाडीचे लोकेशनजवळ पोहोचलो गाडीजवळ, तर बरं आलोच बरं चला. आता इथून आपण जाणार आहे. आपल्याला इथून अजून जवळजवळ 111 का 131 किलोमीटर रनिंग आहे. म्हणजे जवळजवळ 3 तास कंटिन्यू आहे. म्हणजे 9, 9:30 वाजता आपण पोचणार आहोत पुढच्या आपल्या लोकेशनवर. तर आता चला दाखवतो तुम्हाला, समजेल आपण कुठे जाणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला. काहीच गावं कशी आहे तिथे, छोट्या छोट्या वाड्या वगैरे आहेत त्यांच्या, पूर्ण गावचे गाव असलेलं आहे तिथे समोर. हे लोक आलं खालती ना, आम्ही तिथे थांबलो तो. भाई सोडा आहे का छोटा? छोटा सोडा बघ ना, छोटा सोडा, छोटा सोडा बघ ना, छोटा सोडा नाही, छोटा सोडा नाही. आपण आता कराडच्या पुढे आलेलो आहोत. इथं आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन CNG पंप भेटलेला आहे. ऑनलाईन, हा ऑनलाईन. इथं गाडी ब्लॉगर आहे बघा. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, आमचे ब्लॉग बघा. गाडी चालवता सकाळपासून मीच गाडी चालवता. हे मस्त की बसलं तर गाडी याही, तर आता तर झोपा बी करल्या दोघाही बी. मी तर झोपलो बी नाही. इथं मस्त की बघा ऑनलाईन पंप. इथं ना गाडी ना लावली काय ना, डायरेक्ट कंपनी ऑनलाईन आहे मशीन बघा. डायरेक्ट इथं गाडी, इथं गाडी जास्त इथं मस्त. आपल्याला आता गॅस भरला 546 रुपयाचा बसला. आणि इथं प्रेशर पण चांगला आहे, 200च्या पुढेच आहे प्रेशर. चलो चला रे चला. कुठे गेला तो सुनील? पण आहे ना आता पोचलोय कोल्हापुरात. बघा शहाजी तरुण मंडल कोल्हापूर. आपण कोल्हापूरला आल्या. मागच्या वेळेस पण मी या हॉटेलमध्ये थांबलो होतो, अतिथी सत्कारमध्ये ना. आता पण इथं झाल्या. बघूया इथं काय बोलतो तो, कसा काय रूम भेटते का आपल्याला. बघा आता जेवायला आल्या मस्त की अंडी मागवली, चिकनची चपात्या तिकडे रोट्या भेटत ना. मी तर व्हेज खाणार आहे. जेवल्या बिवल्याने पाणी घेतले मस्त की रूममध्ये, थंडा थंडा बियाडी. मग आता रूम बी दाखवतात तिथे गेल्यावर. चला